गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 19व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी शांत चित्ताने याचे श्रवण करावे आणि गजानन महाराजांच्या भक्ती अति दृढ करण्यास पात्र व्हावे. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पावा आता शीघ्र गती. माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभता अनंता. याचा विचार काही चित्ता, करा आपल्या एकाळी. मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा नेऊ नका. हे जगदीशा गजन नायका, पावा दास गणू. महाराज असते शेगावास, विप्रेक काशीनाथ. जो खंड रावायचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांचे वदले चरणा. मूर्ती पाहून त्यांच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती हो. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पहिल्या चरण आलो खामगावाहून. त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपर खळी मारली. काशीनाथाच्या पाठीस बली, आपल्या परमकृपेने. जा तुझा हेतू पुरला, वाट पाहत तारेवाला. या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझे ये ठाई, मी न आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे. त्याचे गुड कळेना, पुसणे छाती होईना. निमुटपणे वंदन चरणा, गेलून निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पायी. तार घेतली गाई गाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर तुमचा केला तौरुंगर. मनुसफीच्या हुद्द्यावर मोशी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपरखळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला पहा संताचे ज्ञान नेमणूक कसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटाची या घरी, त्याच्या त्या आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आज दिनी दैन्या झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरी मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवडाचा. वाडा गोपाळ बुट्टीचा होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडून या टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर. महाराज ठेवावे निरंतर, जाऊ न द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसे मथुरे माझी नेला. तोची प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगावे पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनवित हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण, कोणे पुसे तुझे लागून. तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे न आमचा लागे. टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्य साची. येथे आम्हासम कोल्ह्यांची नाही मुळी किंमत. जम्बू माळीसे लढायला, मारुती हाच योग्य ठरला. जिंकाव्या कर्णाला झाली अर्जुना अर्जुनाची. तुम्ही नागपुरा प्रति जावे, समर्थांशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुरते राहिले संत. जेवी हस्तिनापुरत कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज सगावशी. या आपल्या भव्य सदनाशी ठेवू आम्हा नका. ती बुटी मुळीच मारीना, समर्था जाऊ देईना. अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्वभारी त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊ न दे दर्शना शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाताना एक कवणासी. शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, परी न काय उपाय झाले. गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थांची आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी बदले संत. त्या गोपाळ बुटीप्रत येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा, पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आतपरी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार, याचा विचार करावा.
तुझ्या धन्याच्या जोऱ्यावरी उड्या या जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तो त्याने न मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुट्याची या घरी पंगत होती थर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भावजना कारणे, मध्यभाग आसन त्याने मांडले समर्थ बसण्यास. अशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आला समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत, त्याद्वारे त्यास भेटाव्या. वासरा गाय पाहून जैसे धावून, तैसे स्वामी गजानन पाटीलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळी न राहणे मसी, तू आलासी न्यावसी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, दोन घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. येथे न राहती महाराज, हे समजून आले मज, पंक्तीत माझा राखा राज, तुम्हीच पाटील येधवा. आताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजन होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली करी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे परम भाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांची चरणी, माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहते गुरुराया. ते महाराज बोलले, तुझ्या मनी मी जाणितले, ऐसे म्हणून लावले कुंकुतीच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुण होईल भला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निगते झाले दयाजन, त्या सीताबर्डी होऊन आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त काजी, ज्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिका राज्य गेले, जे अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य धरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तिथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठा जाणं हरिपाटला समवेत. धार कल्याणाचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलायत होते, ते श्वेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक गेली दोघांनी, त्याचा भवार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्ण तटाका ज्याची महती, माणगावी जन्म ज्यांचा. ते येण्याच्या अगोदर बाळाभाऊस साचार, बोलले झाले गुरु स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळ उदयिक, माझा बंधू येते एक, मजला गे भेटण्यास देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पंथा तरी चिंध्या न पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे, चिंधी कोठे पडेल जरी, तो कपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळाचा आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक दिवसासी स्वामी पातले त्या ठाया. एकमेकासी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता निवार. एक कर्मांचा सागार, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदान निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविल मान, स्वामी गेले निघून बाळाचं कौतुक वाटे. बाळ म्हणाले, गुरुराया हे दर्शन पाहून या, संशय उपजला चित्ता ठया, त्यांची निवृत्ती करावं. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्याही मार्गावरून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकला समर्थ त्याचे उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला, त्वाहा आज तुम्हा परते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे, हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूप त्याची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळे वरित मन पाहणाराचे राजसा. सोहळे ओवळे संध्यास्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागणी अंगी म्हणावी कर्माची. ही अंगी जो नाचरी निरालसपणे घरी, तोच समाजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग नये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविले पाहिजे आचरणी.
येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, पराकारणी दुरत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्धाती. मलिनता मनाठाई अंशही राहिले पायी, ज्याच्या हाती येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीच जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची नये सरी त्याचा विधी सोपा असे. परी तो करणे आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागे दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगतो मी एक खरा, या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त नसे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याच्या पायसी, योग मार्ग साधण्यासी बाहेरच न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडपिंगलेचे भेद देख, धवती मुद्रा ताटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना याचे ज्ञान पाहिजे जाणा, आदी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विडंग असता कामने. जे जे कृत्य प्रेमाविण ते ते अवघे आहे क्षीण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तीन मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्याचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यवहारिक त्याचे कौतुक काही नसे, तीच या तिन्ही मार्गांची स्थिती अंतोदंत याची, बाह्य स्वरूप भिन्न त्याची, परिमूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गांचा न विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे वाट असे. पंथ चालण्याने आरंभ केला परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो बला तंटा पंथाभिमाने. या तिन्ही मार्गांचे ते पंथ मुक्कामी पायीच पोचल्या होती संत, मग तयाचे संबंधात द्वैत नसे आपुली केलेही. वसिष्ठ नामदेव वामदेव जमदग्नी अत्री पराशर शांडिल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयादू कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथोर योग मार्गाचा. जो वैशिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळाबाजी फरक असे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी, कर्म मार्गाची रक्षिली भुज श्रीपाद श्री वल्लभे. नरसिंह सरस्वती यदीवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंगवर ख्याती. नामा सावधा ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गानी. शेख मोहम्मद श्री गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्म मार्ग वासुदेव रथ, मी धरला भक्तिपंथ अनेक बहुता जाणानी. पळसूची धोंडी बुवा सोनगिरीचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला अम्मा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई, गुलाबरावाचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखडे नामे ग्रामाचा, अडकोजी नामे संत साजा गेला याच वाटेने. मुर्रा गावाचे संतरत्न श्रीगांजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाची चाहते. या अवघाते संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊन. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामासी जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झाली भूमीवरी, कैवल्याच्या मार्गाचारी भाऊक आणीन सोडावे. जे ज्याला आवडेल तिकडेल तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथा आचरून. आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पायी, निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्याचे अनुताप झाला बहुज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटते जगन्नाथ जगद्गुरु गुरु जगात्मा. असे उपदेश ऐकला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला पुरेतून आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले काम तेणे सहजची. मोहनेच केला नमस्कार श्री गजानन साधू तोर, वराड प्रांताचा उद्धार करावयाचे अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं.
तिला महाराज एके दिनी ऐशा परे वदले वाणी डाळ पीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजून पर्यंत जी वैजापूरची आहे सत्य माहेर वाडे घोडे चिचे. प्रल्हाद भो दोषाला होता कृपेच योग आला तो न तया फलद झाला तयाची आहे दुर्दैव. काम गावाच्या सान्निध्याशी जल्लंब गाव परियसी त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा ओला तैलबुद्धीचा वेदध्यायनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी जो भगीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी वेदवेद्यांग स्मृतीच्या. प्रत्येक भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवा अन्न गुरुगृहात जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तीर ना तरी अध्ययन जाती देशावरी शिकवण्या ऐवजी परोपरी करू लागती चैन ते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी विवेक संपन्न सदाचारी विद्या उगी करून पुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजरी तो द्यावयासी श्री गजानन महाराजा. ती वेद विद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मारामाची संगती वेद म्हणती महाराज. ऐकता त्याचे वेद ध्ययन तन्मय होती विद्वान न होता सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदर्शी मधु टाकून मधुक्षेजीशी जाणू कैसे अवजड. प्रत्यय सेवे कारण यावे त्याने जलंबाहून चुकविले ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता बली एकनिष्ठा सेवा केली शेवटी त्यानेच अर्पली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार एक जमीन एक घर येणे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. भिल्लणीने रामाला बोरे देऊन वश केला तैसाच प्रकार पहाई झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐशेष होते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वांग ज्यांनी आपले तन्मन समर्थने अर्पिले. मोरगावे भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा तेथील मारुतीबंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोर गावात मारुतीबंताच्या शेताचं पिकाचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नावे माळी होता. तो माळी खळ्या तरी निजल्या निशीच्या अवसरी गाढ झोप लागली घरी तो अवसरी तयाला. उलटून गेले दोन कुंभाराचे 10-20 घर गळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला गर्दभाचे आनंद झाला ते खाऊ लागले धुंदळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरुप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारली ती माझी आळे जाग होई तरीसी राससी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्यानं बोलून ती माझीशी जागे करून महाराज पावल्या अंतर्ज्ञान खळ्यामधून तेदवा. तिवाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता म्हणू काय करू आता मालक राग भरेल की. पिकाचं रक्षण करण्यासाठी त्याने ठेवले आहे मसी विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझा ते. तो विश्वास चला माझ्यावर मीच निजता झालो निसुर रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवानी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालुसाची पहा त्यावेळी इमानाची किंमत आहे लोकाची. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर नफा तोट्याची तिळबर काळजी न त्यांना मालकाच्या. ती माझी तैसा नव्हता हळ लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितले पायसाची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमा करील. ऐसे मनाशी बोलून उदयच येता नारायण ती माझी गावात जाऊन पाय धरी संतांचे. महाराज माझी झोपुनी बुडविले तुझ्या लागून 10 वैस गाडावानी घेऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली खळ्या माझी जाऊन बली म्हणजे वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावेळ खळ्यात याव्या साचार वेळ ना मला तिळबर मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. असे बोलून शेगावला मारुतीबंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी जगू पाटला समोरी बाळा भाऊ बद्ध करी बसल्या जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन तुझ्यासाठी मजकारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता मला राखण्या लावता झोपाळ नोकर ठेवता आपण नेसता खुशाल करी.
मारुती, काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला. गाढवाळांचा सुळसुळाट झाला, ते रास बक्षू लागले. म्हणून मी जागे केले. जाऊन तिमोजीसी भले रास सांभाळण्यास सांगितले. आता आलो निघून. असे कोण प्रताक्षणी मारुतीने जोडले पाणी. मस्तक ठेवण्या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वांचे आधार आपलाच आहे साचार. लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपली आई. सत्ता त्यावरी नाही तुम्हा विण गवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला. ती माझी नोकर लावाला व्यवहारादृष्टी आहे की. ब्रह्मांडांचे संरक्षण आपण करीत आहे. इथून लेकरांसाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी. लेकुरा आपले म्हणून आपण केले. खळ्यात येऊन जाऊन भले मोरगावी संरक्षण. अशीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आताच जाऊन करतो दूर लोकराईवरून समाजीला. असे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती. आणभूषण केली रीती ते आता उधरा. छिचे वेड्या तिमाजीस नको मुळीच काढूच. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानी खळ्यात गाढवे पाहुनी दुःखी झाला असते म्हणी. ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगाव्या प्रत आला होता भीत भीत सकाळी ना तुझ्याकडे. तरी तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावला. उद्या सकाळी खळ्याला येऊन पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीसी चोच झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडली. कोणी न त्यात सांगितली. ती अर्धज्ञानी सांगलेली गजाननाचे श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी ती सोडकी सांगतो. तेके सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर. वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहुणी भाविक नर नमन करून जात होते. तो होता अमरस्ता बाट बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण असराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात. साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरे. असे बोलून जवळी गेला. अद्वा तो बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंग्या बसतोच रस्त्यावरी. हे घे प्राय त्याचे पळाशेत तुला मी देतो आज येत. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी उठते झाले निर्धारी. परीना हवालदारावरी मारता हाता आपुला. तैसे ते दवात पाहून एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणाला हे हवालदार तू विचार काही कर. उगी सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. का की संतांचा कावायरी एक आहे श्रीहरी. वळ त्याच्या पाठीवरे उठले ते का न दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य माराव्या कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून जरी उघडे डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीची कारण मसी न मागण्याचे. कावळ्याचे सापसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावटच अचाटायसा करीत हा. अशा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे. तरी मग न्याय कारणे जागाच नाही उरले. त्याचे पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केल्या कृत्याने. एक पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एक साधूच मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदी काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करावे ना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथे हरी जावखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाखडे माध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगावी जाऊन पोट भरे आपले. तो फिरता फिरता शेगावसी आला समर्थ दर्शनासी. बसला झाला पायापाशी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन. तोणी ब्राह्मण भोजन. कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडती. तरी हरी म्हणे चित्तासी हा केवढा ज्ञानरासी. येऊन या पायापाशी विन्मुख जाणे भाग मला. का की दैव खडतर माझा आहे साचार. निवळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठूनी. आज अन्न मिळाले उद्याच कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळाटाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाना. संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी. मुले लेकरी मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो म इच्छा मनात तोच त्याच्या अंगारवत. तुंकले झाले सद्गुणात इच्छेस त्याच्या जाणून. या हरी जाखड्याने बावच्या मागल्या राजकारणे. म्हणून आले तुंकणे या मूर्खांच्या अंगावर. संसारापासून सुटाव्या लोक बसती माझ्या पाया. याने येथे उन्या संसार सुख मागितले.
पहा जगाची रीती कैसी, अवघ्याची इच्छिती संसार असे, सच्चिदानंद श्री हरिसी पाहण्या न कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छले सांप्रतकाळी मनात, तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्रपौत्र तुझला गुण, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखी करी संसारा, करावी करीत असावी परसावा परमेश्वरा, आठव वेळा विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले. जरा हरा जामखड्या कारण लग्न स्वतःच करावं. हरी जाखड्या संगमनेरी, सुखी जाहला संसारी, महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर, गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी. बेंद्र वासुदेव सर्वेर होत त्यांच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे, सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात, बुधहो नाशिक जिल्ह्याचा. वनश्री ती रमणीय ती, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फलभारे तारूवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिबटे रांगडते ठाया. असो या मुकन्या नाल्यापाशी जवळ एक खोऱ्याशी, एक जलाच्या प्रवासी, कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीसी भाविक येथे स्नानासी, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निर्मोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी, येता होता भूविध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते ज्याचे मन, कौसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात ऐकून येई सर्वत्र, तेडे निमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोण भेटेल तत्वता तरी कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागते. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास ते घातले दंडवत निमोणकराने षष्टांगीची. बराच वेळ झाला खरी, योगी न काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊन लागली. पोटी नान्न तिळभर बिराड लागले बौद्ध, कपिल धारेचे धरून नीर तुंब्यात गोसावे निघाले. ते निमोणकर म्हणे, समर्था अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्यास योगनाथा म्हशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलत झाले कैवलदानी, हा चित्रपट घेऊन जा आपले काम करी. षोडाशारी त्यावर मंत्र लिहिला, त्यावर थोर त्याच वाणी निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभाव थोडं बहुत योग येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गुगल गाय शेपकिडा, हिमालय न दे केवडा, सागरीचा सीपकिडा, मेरू पर्वता न जाय कधी. नेटाचा काला यज्ञ ब्रह्मचर्य सांभाळून, येथील 10-5 आसन धोती नव्हती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे तो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलेला एक तांबडा खडा करे. तो देवण्या मजसी गुप्त झाले पुण्यराशी, तेचे पुढे नाशिकाशी गंगेवरी भेटले त्या. ते पाहून निमोणकर गेला धावून साचार, शिर ठेवून पायावर प्रश्न त्याशी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा, का हो आपणच का गेला? आपला नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोले झाले तितकार, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूळमती, रस त्याचे न जाणेले. म्हणून त्याचे गुढ तुला पडते झाले मुला. मी राहतो शेगावला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझं प्रत होईल माझी ते ठाया. असे बोलून निघाले. महाराज रस्त्यात उक्त झाले, बिरबिर पाहू लागले चौलकडे निमोणकर. कंटाळून अखेरीस धुमाचे आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले असे पाहिले. मौनेच करा वंदन, कथिले धुमाळा कारण, कपिल धारेपासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग मज. हे अवघ्या समसामर्थ्याची खाण निसंशय आहेसाची, सार्वभौम पदाची त्याची पुढे न किंमत. जो पांढरा खडा तोशी दिला, तो ठेवून पाठासी करणे पूजा अर्चिसी, सद्भावे निरंतर योगाभ्यासी समोरी. त्या खड्याच्या आदरे करी, त्या कृपेने काहीतरी योगाभ्यासी येईले, तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकरा प्रत. श्री गजानन कृपेने एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परिसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली पूजनात. म्हणून त्याने समर्थांना एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोर्थ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परिस्थिती नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली. संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण रोग झाला, त्या कारण औषधोपचार केले जाणं, परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्राची दृष्टी थिजली, दुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाणं एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास.
ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी हळू नेत्र उघडून पाहू लागला बोलतो. व्याधी बरी झाल्या तो नारायण नामे कुमार आडून सोडला मठावर नवस आला फेळावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी बोलविला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत शेगावी त्या मठातच संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विशेषाचा जो कल्पतरू भक्तांचा कमल नाम सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुणगाती जो संतांचा वसे चित्ती रुक्मिणीपते दयादन. पंढरीचे आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान गेले घ्याय दर्शन पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा हे अचिंत्या द्वया समर्था हे भक्त परेशा रुक्मिणी कांता हे का माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर्ण भ्रमण केले भूमीवर जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले हे ते तू जाणीले वाहिले पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा करावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी अक्षयीची रक्षा राहावयासी तुझ्या चरणासन्निध. ऐसी करुण विनवणी समर्थांनी जोडले पाणी अश्रू आले लोचनी वीर हरीचा सहावेना. हरी पाटील जोडून हात पुसू लागला पुण्यवंता अश्रू का हो सदूर नाता आणली लोचनी यावेळी. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दया म्हणून आपण खेद झाला ती सांगा लावलाही. महाराज म्हणेल त्यावर हरी पाटलाचा धरून सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भीतरी इतकीच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला तुमचा पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस संगत राहिले थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला क्षीणता आली तनुला पुढे भाद्रपद मास आला काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी आता गणपती बोवळण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथीत चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करा समर्पण दुसरे दिवशी विसर्जन बावळावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे असे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी ऐसे गीता शास्त्रातरी भगवान बदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी तैसे ऐसेच गेले शरीर वस्त्रासी बदलले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंद माझी काढला कास बाळ भाऊच्या धरले करास आसनी धर आपल्या बसवले. मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा बजलागी विसरू नका मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्मा पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रह दिवसाला प्राणरोहिता शब्द केला गजानन वैसा बला सच्चिदानंद लीन झाला शेगाव माझारी. देहाते चलन वलन पार गेले मावळून स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ ऐसे ऐकता मात हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी गेला गेला कैवारी आज दिन जनांचा. गेला आमचा विसावा गेला आमचा सख ठेवा विजला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्थ आता आम्हास कोणत राहत का रे ते इतक्यात पुण्यवंता गेला समज सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूचा बंकटलाल तारचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे. श्रीपदराव कुलकर्णी मठा माझी जमले वाणी. विचार केला अवघ्यानी ऐशिरती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस समाधी न द्या स्वामीस हळू पोवाडीच्या लोकास येऊ द्यावं दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्याच्या नशिबी असेल तयानं दर्शन घडेल नका करू आता वेळ जासूद जा थोडेच इकडे. गोविंद शास्त्री जोड गावाचे एक विद्वान होते साचे ते बोलले आपल्या वाचे सर्व लोकांचे येणेरती. त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी तोपर्यंत प्राणासी मस्तकी धरण करतील. त्याची प्रती पाहाव्या नको कुठे लांब जाया पहा लोणी ठेवूया येदावा मस्तकी ठरावींच्या. लोणी ठेवता शिरावरी ते पघळू लागले निर्धारी जो तो त्याचे कौतुक करी भले हे योगशास्त्राचे.
तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थित परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्याच मानवले स्वामी पुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडले हजार टाळ जमला हो. दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळवित झाली विबुध हो. त्या ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा आता शेगावाला घ्या दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या झाल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमयाच्या बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर्नारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्याच नाही विधी, लोक वाटती खिरापती, कित्येकानी रथावरती रुपये पैसे उधळले. अशी मिरवणूक रात्रभर शेगावा निघून अखेर उदयाच येता दिनकर परत आली मठात. समर्थांच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी, रुद्राभिषेक केला वरी अखेराच्या देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळी अखेर, भक्तांनी केला नामोगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपी आनंद घना, परात्परा जगद्गती. अशा भजना भीतरी मूर्ती ठेवली आसनावरी, उत्तराभिमुख साजरी शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलले. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार, शिया लावणी केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवस पर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीचा संतांचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्रीदास गुणविरचित हा श्री गजान विजय नामे ग्रंथ, भाविक दावो सत्पथ भक्ती हरीची करावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजान विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्तः. श्री गजान विजय ग्रंथस्य इति 19 अध्याय समाप्तः. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते. अतिशय सुंदर असा हा अध्याय श्री गजानन महाराजांचं प्रयाण भूतलावरून वैकुंठाला झालं आणि त्यांची समाधीची स्थापना शेगावी झाली, त्याचं वर्णन करतो. अतिशय सुंदर अध्याय, डोळ्यात पाणी आले ऐकताना आणि म्हणताना. श्रोते हो, तुमची सर्वांची गजानन महाराजांची दृढ भक्ती अशीच राहू दे. गजानन महाराज आपल्या नसतील तरी ते आपल्याला कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवणार आहे. त्यांची भक्ती कायम राहावी. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते.